कॅश फॉर जॉब घोटाळ्यातील आरोपी पूजा नाईकचा उपयोग करून मंत्री सुधीर ढवळीकरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मगोचे प्रमुख दीपक ढवळीकर यांनी केला. सुधीर ढवळीकरांवरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना दीपक ढवळीकर म्हणाले की पूजा नाईकला राजकीय हेतूने वापरले जात आहे, असा गंभीर दावा त्यांनी केला. किती सांगता ते त्यालाच खबर आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि कंप्लीट जाऊन येणार. पण तुम्ही पक्षाचे हांव घेता न्ही मिटींग आणि तुमकां आपयता न्ही पक्षाचे ते केन्ना कामाकूच नाशिल्ले रे MGP. शी इज डिस्टर्ब. तुका दिसना शी इज नॉट शी इज डिस्टर्ब. ते शिकयता तें उलयता अशें दिसता. मुद्दाम टार्गेट करता म्हणटा कोण तरी शिकयता तुमच्या पक्षाक आणि तुमच्या मिनिस्टराक मुद्दाम टार्गेट करपाक लायला की कितें हे सगळे सत्य आता. पण 8 दिसांनी येतले न्ही भायर. क्रायम ब्रँच पळय क्रायम ब्रँच पळय न्ही इन्व्हेस्टिगेशन चालू आहा. ते इन्व्हेस्टिगेशन जालें की सगळे भायर येतले न्ही. त्याच्या नंतर उलोवपाचें. तेंच्यांनी म्हटलें ऑफिसानूच इंट्रोड्यूस केला म्हटलें. अरे ऑफिसांत ते नाच जाले केन्ना अशें कितें रे. 2009 ते आज पर्यंत कोण त्या नावाचे कोणूच ना. ऑफिसांत तो आमचो एक्स कमिशनर लेबर एंड एम्प्लॉयमेंट माडतोळकार तो 9 ते 2022 प्ले आशिल्लो. ताका विचारप पडटो येतलो सांगचो तुमकां आपयता. ऑफिसांत आसपाक जाय न्ही अशें खोटें उलोवन त्यांची चाल कितें कोणाची कितें आसा ती आमकां खबर ना. कितें जातली कित्याक टार्गेट करता काय दिसता तुमकां खबर ना आमकां न्ही. आमकां कांयच खबर ना. वी आर इनोसंट. पूण तुम्ही शोधला इतले जो पक्ष तुम्ही शोधला इतले हाका जालीचो कसल्या आमकां पक्ष मदत ते आसा की ना. आतां म्हज्या स्टाफा आपोवन क्रायम ब्रँचीन